हॅलो पेरेंट्स, तुमच्या मुलांची हायपर ॲक्टिव्हिटी पाहून कन्फ्यूज आहात का? चला तर मग नॉनस्टॉप ॲक्टिव्हिटी करणाऱ्या मुलांच्या ब्रेनमध्ये नक्की काय चाललंय ते पाहूया. अनेक ब्रेन फॅक्टर्स मुलांमधील हायपर ॲक्टिव्हिटी इन्फ्लुएन्स करतात. फर्स्ट आहे डोपामाइन अँड नॉरपिनेफ्रिन. हे दोन केमिकल्स मुलांच्या अटेन्शन आणि ॲक्टिव्हिटी लेवल्सना कंट्रोल करतात. जर ह्या केमिकल्समध्ये काही इम्बॅलन्स असेल तर मुलं हायपर ॲक्टिव्ह होऊ शकतात. सेकंड आहे प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि बॅसल गॅंग्लिया. ह्या ब्रेनच्या भागांमध्येही काही डिफरन्सेस असू शकतात, ज्यामुळे प्लॅनिंग आणि इम्पल्स कंट्रोलमध्ये अडचणी येतात आणि मुलं हायपर ॲक्टिव्ह होतात. थर्ड आहे ADHD. हा डिसऑर्डर ब्रेनच्या डेव्हलपमेंट आणि फंक्शनिंगमध्ये असलेल्या डिफरन्सेसमुळे होऊ शकतो. अशा मुलांना अटेन्शन आणि इम्पल्स कंट्रोल करण्यास त्रास होतो, ज्यामुळे हायपर ॲक्टिव्हिटी निर्माण होऊ शकते. फोर्थ आहे सेन्सरी प्रोसेसिंग. काही मुलं सेन्सरी इन्फॉर्मेशन वेगवेगळ्या पद्धतीने प्रोसेस करतात, ज्यामुळे ते हायपर ॲक्टिव्ह होतात. फिफ्थ आहे एन्व्हायरमेंटल फॅक्टर. स्ट्रेस, लॅक ऑफ स्लीप आणि एक्सेसिव्ह स्क्रीन टाईम यामुळेही हायपर ॲक्टिव्हिटी वाढू शकते. म्हणजेच मुलं हायपर ॲक्टिव्ह असण्यामागे ब्रेन केमिकल्स, ब्रेन एरियाज आणि एन्व्हायरमेंटल फॅक्टर हे सर्व कारणीभूत आहेत. सो रिमेंबर, एक बॅलन्स अप्रोच आणि प्रॉपर गायडन्स मुलांमधील हायपर ॲक्टिव्हिटी मॅनेज करण्यास मदत करू शकतात.